ना. हॅलो. या ठिकाणी टॉस होईल, राष्ट्रगीत होईल. ते लाईव्ह भारी दिसत. एक नंबर. या 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 सगळी टीम आत लाईन. हॅलो. आवाज येतोय की नाही? ना त्यांना माहिती. हॅलो 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 शेख. दोन्ही संघांना सूचना असते, समोर स्टेजच्या बाजूला लाईन अप करून उभे राहतील. थोड्याच वेळात बापू आले का आपण मान्यवरांचं देखील आगमन करणार आहोत. खेळाडूंना विनंती असेल बरोबर व्यासपीठाकडे तोंड करून सर्वजण उभे राहा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय मेगा फायनलचा या ठिकाणी सामना सुरू होतोय. प्रथमतः मी मान्यवरांना विनंती करेल आपण मैदानावरती चला. या ठिकाणी नुकतंच थोड्या वेळात बापूंचं आगमन होणार आहे. त्या ठिकाणी सर्वांना विनंती करेल व्यासपीठावरती जे काही मान्यवर आहे सर्वांनी आपण लगेचच या अंतिम सामन्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. BM11 आणि बोबगाव यांचा अंतिम सामना चालू होतोय आणि पुरंदर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी हे प्रत्येक प्लेयरशी संवाद साधतील आणि थोड्या वेळामध्ये मॅच चालू होईल. अतुल दादा कृपया आपण ग्राउंडवर जावे. आपण पाहतोय पुरंदर शहर चषक मानाचा करंडक मेगा फायनलचा सामना नुकताच सुरू होतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची रूपरेषा सांगेल थोड्याच वेळामध्ये बापूंचं आगमन होणार आहे. बापूंचं आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी खेळाडूंची ओळख पिरियड होईल. ओळख पिरियड झाल्यानंतर आपल्या देशाचं राष्ट्रगान आणि काही आपण पाहतोय जे काही शहीद जवान असतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील आपण देणार आहोत आणि त्यानंतर देशाचं राष्ट्रगान घेतलं जाईल आणि त्यानंतर मेगा फायनल या ठिकाणी सुरुवात होईल. याची सर्वांनी नोंद घ्या. मान्यवर फाउंडरना मी विनंती करेल आपण या ठिकाणी बापूंचं आगमन झालं की बरोबर सर्व पाहुणे बापू नुकतेच आता आज जवळ आलेले आहेत. बापू आले की सर्व मान्यवर पाहुणे मी विनंती करेल रॉयल एंट्रीमध्ये तुम्ही देखील मैदानावरती जाणार आहात. ठीक आहे.
थँक्यू विजय पा. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः दादांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. मेगा फायनल साठी आपण पाहतोय आज प्रमुख उपस्थिती आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण पाहतोय माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मेगा फायनलचा थरार या ठिकाणी आता जो रंगणार आहे त्यासाठी आपण पाहतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मानाच्या कर्णधाराचं देखील स्वागत केलं जाईल आणि खेळाडूंना देखील सदिच्छा आणि शुभेच्छा त्या ठिकाणी बापूसाहेब देणार आहेत. त्यासाठी आपण पाहतो उपस्थित तमाम क्रीडा रसिक मान्यवर अतिथी सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पहा नक्कीच आपण पाहतोय यांची आतुरतेने वाट पाहत होतो माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेबांचं आगमन झाले. महाराष्ट्र राज्यमंत्री माजी राज्यमंत्री आणि जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य बापू साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्यासोबत आपण पाहतोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवदीपजी लांडे साहेब खास बिहारवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. आमच्या पुरंदर तालुक्याचे जावई म्हणून आम्ही त्यांना पाहतो आणि आज पहा ते देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मेगा फायनलसाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तारांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. खेळाडूंची त्या ठिकाणी ओळख परेड होईल. त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचा नामोल्लेख आणि त्या ठिकाणी पाहुणे मंडळीच्या हस्ते स्वागत केलं जाईल. राष्ट्रगान होईल. काही जे आपल्या देशाचे सीमेवरती जे काही जवान आहेत ते काही शहीद होतात त्यांच्यासाठी देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील या ठिकाणी अर्पण करणार आहोत आणि राष्ट्रगान होऊन या मेगा फायनलला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याचप्रमाणे आमदार विजय बापू शिवतारे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा तो देखील याच ठिकाणी संपन्न होणार आहे. उपस्थित तमाम क्रीडा रसिक तमाम शिवसैनिक पदाधिकारी शाखा अधिकारी सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
आणि प्रेक्षक राजाला विनंती करेल आपण आपापल्या जागा आता पकडून ठेवा, लगेचच मेगा फायनलला सुरुवात होणार आहे. बापूंना विनंती करेल या ठिकाणी व्यासपीठावरती या. सर्व आपण पाहतोय तमाम शिवसैनिक पदाधिकारी शाखाधिकारी मोठ्या संख्येने आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षावधी हरिण शोध मान्यवर थँक्यू डीजे. मी या ठिकाणी व्यासपीठावरती पाहुणे मंडळींना विनंती करेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी IPS शिवदीप लांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचप्रमाणे ममताताई शिवदीप लांडे ताई देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. आणि बापूंना विनंती करेल आपण प्रथमतः व्यासपीठावरती या. लहान मुलांना विनंती असेल इथं गोंधळ करायचा नाही अजिबात. ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना देखील विनंती करेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक. थँक्यू. लहान मुलं देखील आज आपण पाहतोय बापूंना या ठिकाणी बापूंचा ऑटोग्राफ घेताना किती प्रेम आहे आज आपण पाहतोय. तमाम जनतेचं मायबाप या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या पुरंदर तालुक्याचा कायापलट ज्यांनी केला ते आमचे जननायक म्हणून आम्ही ज्यांना पाहतो माननीय नामदार विजय बापू शिवतार साहेबांना धन्यवाद द्यावं तेवढे कमी आहेत. खेळाडूंसाठी पहा किती मोठं व्यासपीठ आज या ठिकाणी फुललं गेलंय. तमाम क्रीडा रसिक आणि तमाम शिवसैनिक आणि उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. बापूंना विनंती असेल व्यासपीठावरती या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाळ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सर्वदा. या ठिकाणी आपण पाहतो पुरंदरेश्वरा चषक नामदार विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रिकेटची पंढरी आणि आज पंढरीला पांडुरंगाला भेटण्याचा दिवस. टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांचं मात्र आपण स्वागत करूयात. सामना मात्र रंगला जाईल. एका बाजूने आपण पाहतोय BM11 सासवड संघ तर दुसऱ्या बाजूने बोपका वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ मातब्बल आहे, दोन्ही संघ ताकदवर आहे, दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. परंतु आज कोण कोणावरती पॉवरफुल ठरणार आणि कोण या पुरंदरेश्वरा चषकामध्ये सक्सेसफुल ठरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.
सर्वप्रथम तारणहारता विघ्नहारता 14 विद्या आणि 64 कलांचा वर्धविनायक गणपती बाप्पांना प्रथमतः मानाचा प्रणाम ह्या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल. तदनंतर मात्र ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते आईसाहेब जिजाऊ त्यांना देखील प्रथमतः मानाचं वंदन. ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते आईसाहेब जिजाऊ ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः मानाचं वंदन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल. पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंच मैदानाचा ताबा घेतील. आता वेळ वाचवा. थँक्यू. डीजे पंच मैदानाच्या आतमध्ये जातात. एका बाजूने प्रकाश सुतार सर आपण पाहतोय डान्सर अंपायर म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण टेनिस विश्वामध्ये ख्याती आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने सचिन भिंताडे सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, दगदगता सूर्यही जगतो वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मानाचं वंदन. मेगा फायनल महाअंतिम लढत पुरंदरेश्वरा चषक मानाचा करंडक मात्र या मैदानावरती रंगला जातोय आणि आज स्पर्धेचा दिवस क्रमांक अंतिम मात्र मैदानाच्या आतमध्ये जो सजला जातोय. जर षटकर हॅट्रिक पूर्ण केली किंवा विकेट हॅट्रिक पूर्ण केली, चौकार हॅट्रिक पूर्ण केली, विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज, 5001 रुपयाचं प्राइज सूरजदादा जगताप यांच्याकडून असणार आहे. 5001 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी आलं जातंय. पारितोषिकांची खैरात या मैदानावरती होणार यात मात्र शंका नसेल. नामदार विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र ही क्रिकेटची स्पर्धा आज मात्र आपल्या तालुक्याचं भूषण, आपल्या पुरंदर हवेली तालुक्यामध्ये ज्यांना मात्र आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, गुंजवणीचे शिल्पकार, गुंजवणीकार, जलनायक नामदार विजय बापू शिवतारे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र मेगा फायनल रंगली जाते. लेज डिप्ले पंचांचा इशारा. मेगा फायनलचा षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर अमोल ढवळे. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आमिर शिकालकार. नॉन स्ट्राईकला कुणाल खोंड पूर्णपणे पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय. सामन्याला मात्र सुरुवात. लेज डिप्ले पूर्णपणे पंच कळवतील. सामना सुरू होतोय आणि गोलंदाज सज्ज. गणपती बाप्पा मोरया. हा चेंडू पहा अतिशय दर्जेदार पूर्णपणे पाहायला मिळेल. काय गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पूर्णपणे केली जाते. पुरंदरेश्वरा चषक आपण पाहतोय 6 षटकांचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. 2-2 1-1 असं मात्र गोलंदाजी समीकरण देखील पाहायला मिळेल. परंतु वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज अमोल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आमिरला वारंवार बीट केलं जातंय, थांबवलं जातंय, रोखलं जातंय. लाईव्ह क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद जर पाहायला गेलं तर अनेक क्रिकेट रसिक तब्बल 12 ते 13,000 लोक मात्र लाईव्ह क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पुरंदरेश्वरा चषक आपण पाहतोय रंगलं जातंय.
हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा संघाचं खातं देखील उघडताना पाहायला मिळतं एक धाव जी धावफलकावरती लागते आणि BM11 सासवड हा संघ मात्र सुरुवात करतोय धावसंख्येला शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागेल अनेक दिग्गजांनी आपण पाहिले शून्यातून विश्वाची निर्मिती केली त्यामधील एक नाव नामदार विजय बापू शिवतारे त्यांनी देखील शून्यातून निश्चित रूपाने विश्वाची निर्मिती केली आता फलंदाज विश्वाची निर्मिती करणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल बापूंचं एक वाक्य मी नेहमीच सांगतो आणि आज देखील सांगेल बापूंनी एक वाक्य त्यांच्या भाषणामध्ये वापरलं होतं सर्वप्रथम ते वाक्य सांगण्या अगोदर मी निश्चित रूपाने आदरणीय बापूंची माफी देखील मागेल कारण अतिशय प्रेरणादायी वाक्य निश्चित रूपाने बापूंचं होतं घडतो तो माणूस आणि घडवते ती नियती आता कोणता संघ घडणार आणि कोणता संघ नियतीने घडणार हे देखील गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय आणि आला जातो मेगा फायनलचा पहिला चौकार सनसनाटी चौकार 4 रन थँक्यू डीजे धावफलकावरती चौकाराच्या मध्ये धावफलक वाढेल 5 धावा धावफलकावरती ती गाडी थोडीशी मध्ये लागली बॉल जर लागला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज आहे हा चेंडू पास समोरच्या दिशेने मोठा प्रहार केला चेंडू हवेत पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत आणि हा चेंडू जातोय सरळ धडक बेधडक खणखणीत चौकार धावफलकावरती आपण पाहूया चौकाराच्या मर्यादेने धावफलक 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले 9-9-9 या पुरंदरेश्वर चषकाचा आणि नामदार विजय बापू शिवतारे यांचं किती गुण गाऊ कारण या तालुक्याला मात्र दिलेली थोर देणगी आपण पाहतोय आज ज्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती रंगला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती अमोल तर स्ट्राईक एंडवरती कुणाल खोंड हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट केलाय पुल केलाय पॉवरफुल स्ट्रोक पूर्णपणे पाहायला मिळेल लगातारचा दुसरा थँक्यू डीजे प्राइज देखील या ठिकाणी आलं जाते 3 चौकार मात्र कुणाल खोंडच्या बॅट मधून आले जात आहे षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत सलग 6 षटकार खेळले तर 6000 रुपयाचं प्राइज मिलिंदजी इनामके सूरजजी जगताप आणि सागरजी मोकलसी यांच्याकडून देखील असणार आहे तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सूरज जगताप यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं प्राइज असेल आज कोण मात्र विक्रमी खेळी करणार कोण मात्र विक्रम नोंदवणार कोण मात्र मैदानावरती इतिहास रचणार हे देखील पाहणं गरजेचं 13 धावा धावफलकावरती आहे आणि 13 अंक क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ मानला जातो का अशुभ मानला जातो ज्या क्रिकेटच्या देवताची मी आरती तुम्हाला सांगितली आहे मास्टर बॅस्टर सचिन रमेश तेंडुलकर कित्येकदा मात्र भारतीय संघातून खेळत असताना 13 धावसंख्येवरती बाद झालेत हा चेंडू पहा काय गोलंदाजी हा चेंडू डॉट बॉल पूर्णपणे पाहायला मिळतोय अमोल फडतरे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आलाय आणि काय दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते कामगिरी करणं गरजेचं असेल कामगिरी करावी लागेल कारण सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय धावफलकावरती 13 धावा आहेत षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती जारी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अमोल फडतरे हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस घेतलाय तोपर्यंत 5 क्षेत्ररक्षक दूरवरती राहतोय चेंडू जाईल सुसाट वेगात खणखणी चौकार
अंपायरसाठी रघुनाथ बोरकर, विवेक दाते आणि किरण खेळकर यांच्याकडून प्रत्येकी 500-500 रुपये. खूप छान पद्धतीने अंपायरचं तिथं व्यवस्थित सादरीकरण आहे. त्या तिघांतर्फे 500-500 रुपये देण्यात येत आहे. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जातोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 16चा इतिहास निश्चित रूपाने तुम्हाला सांगेल. 16 धावा म्हणलं 18 धावा त्या धावफलकावरती आपण पाहतोय झाले गेलेत. 18 धावसंख्येवरती धावफलक BM11 सासवड संघ आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करतोय, बॅटिंग करतोय. एका बाजूने कुणाल खोंड आहे, दुसऱ्या बाजूने आमिर शिकालकर आहे. दोन्ही फलंदाज जर पाहिले गेले तर ताकदवार आहेत, परंतु ताकदवार भूमिका आपल्या संघासाठी करावी लागेल. आणि जर सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर निश्चित रूपाने फटकेबाजी देखील करावी लागणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीचा मध्य फटका आला, ती कार्पेट खेळून काढलाय. गॅप शोधला जाईल. कुणाल खोंड पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग. येतोय खरपूस समाचार चौकार. सलग 6 षटकार खेळले तर माणिकजी निंबाळकर यांच्याकडून देखील तब्बल 6000 रुपयाचं प्राइज असणार आहे. पारितोषिकांचा वर्षाव मात्र केला जातोय. पारितोषिक ओकली जात आहेत. अमोल फडतरे आपण पाहतोय. प्रथमतः गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट केला, गॅप शोधलाय. चेंडू मात्र जातोय सीमा फरार. बॅट मध्ये लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. नितीन कुंजीर यांच्याकडून ज्यांच्याकडून अंपायर सौजन्य आहे त्यांच्याकडून मात्र सलग 6 षटकारांसाठी 6000 रुपयाचं प्राइज असणार आहे. माणिकजी निंबाळकर यांच्याकडून देखील 6000 रुपयाचं प्राइज असेल. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार गोलंदाजी मात्र मैदानावरती केली जाते. षटक संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती 26 धावा आहेत. 26 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहे. आज मात्र आदरणीय बापूंचा वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नियोजन झालेलं आपण पाहतोय. बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम अनेक गावांमध्ये झाले. हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर यांचं कीर्तन देखील सूरजदादा जगताप आणि रोहितदादा तामणे यांनी मात्र आयोजित केलं होतं. 26 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यादवाडी येथे नाईट हाफ पिच क्रिकेटचे सामने झाले. वाल्हे येथे डे हाफ क्रिकेटचे सामने देखील आपण पाहिले. पिसर्वे येथे रक्तदान शिबिर देखील पार पडलं. बेलसर येथे रक्तदान शिबिर, सटलवाडी या ठिकाणी रक्तदान शिबिर, माहेश्वरज येथे रक्तदान शिबिर, पुरंदरेश्वर चषक, वारवडी येथे रक्तदान शिबिर, आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम मात्र वारवडी येथे रक्तदान शिबिर, मांडकी येथे क्रिकेटचे सामने, त्यानंतर सासवड येथे भव्य रक्तदान शिबिर, असे मात्र अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपण पाहतोय तालुक्यामध्ये. नामदार जलनायक विजय बापू शिवतर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झालेत. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाते 1 मोर सिंगल. धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती 27 धावा आहेत. सुंदर असं आयोजन नियोजन निश्चित रूपाने झालेलं पाहायला मिळतंय. अनेक आयोजकांनी मात्र घेतलेले अथक परिश्रम मात्र जे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या परिश्रमाबद्दल एक वाक्य निश्चित रूपाने मी सांगेल. त्याचप्रमाणे शौर्य इव्हेंटचे सर्वे आंतरराष्ट्रीय दर्जाची रोप आपण पाहतोय. संपूर्ण सीमारेषेच्या लगत आहे. अतुलजी बनकर सर यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील मनस्वी स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी कुणाल जगताप आणि सूरजजी जगताप यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं प्राइज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अमोल ढवळे षटक क्रमांक 3 घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जा दाखवणारा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते, काय भेदक मारा केलं जाते, उभं केलं जाते. फलंदाजांना बेड्या घालण्याचं काम मात्र पायामध्ये केलं जातंय आणि काय लाजवाब गोलंदाजी प्रदर्शन जे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. पंचांसाठी मात्र प्राइज आलं जाईल. 1500 रुपयाचं तब्बल प्राइज असणार आहे. रघुनाथजी बोरकर, विवेकजी दाते, किरणजी खेनर यांच्याकडून प्राइज असणार आहे. मात्र खेळून काढलाय मोठा प्रहार, बरीचशी उंची घेतोय.
डीजे थँक्यू जेल झालाय आणि बडी मछली जाल में कुणाल खोड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश. एकदा जोरदार टाळ्या मात्र सरांसाठी निश्चित रूपाने झाल्या पाहिजेत. एक दर्जेदार डान्सिंग अंपायरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पडली जाते. धावफलकावरती नजर टाकूया. तिसरं षटक प्रगतीपथावरती बडी मछली अर्थात पाबळगावचा हुकमी एक्का ज्याने मात्र इथून मागे या मैदानावरती धुमाकूळ घातला होता तो कुणाल खोंड बाद करण्यामध्ये यश आले. बडी मछली जाल में कुणाल खोंड बाद होतोय तर एक बाद 27 धावा षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावरती असताना झाल्यात. आता वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं असेल. तमाम क्रिकेट रसिक मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सर्वच आमच्या तमाम मायबाप जनतेचं मात्र मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. आयोजकांबद्दल नक्कीच एक वाक्य सांगेल. तुकाराम महाराजांचं हे वाक्य असणार आहे परंतु तोपर्यंत जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बिग ब्लास्ट केलाय. आमिर शिकलगरच्या बॅट मधून आला जातो. सिक्स. धावफलकावरती 33 धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागल्या जातात. पुरंदर तालुका आपण पाहतोय. पुरंदर तालुक्यातील क्रिकेटची पंढरी 12 दिवसीय क्रिकेटचे सामने आज मात्र रंगतदार अवस्थेमध्ये मेगा फायनल आणि महाअंतिमची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. काय गोलंदाजी केली जाते, काय फलंदाजी केली जाते, काय फटके खेळले जात आहेत आणि हीच चमक हीच ओळख म्हणून पुरंदरेश्वर चषकाकडे निश्चित रूपाने पाहिलं जाईल. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी पुणे जिल्ह्यातील स्पर्धा आपण पाहतोय. 12 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम रंगला जातोय. हा चेंडू क्लीन बॉल आणि फर्निचर उद्ध्वस्त आमिर शिकालकर. अँकर अलंकार बानखेले आणि अनिकेत गुंजाळ यांना विजय बापू शिवतारे मित्रमंडळावरती प्रत्येकी 500-500 रुपये. सर 500-500 रुपयाचं प्राइज आमच्यासाठी देखील आलं जाते. आपलं देखील मनपूर्वक आभार मी या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. धावफलकावरती 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय BM11 सासवड संघ. आयोजक कमिटीचं निश्चित रूपाने मानावं तितके धन्यवाद कमी असतील कारण आयोजक कमिटीने मात्र घेतलेले 12 दिवसीय अथक परिश्रम आम्ही पाहिलेत. आमच्या डोळ्यांनी मात्र या मैदानावरती त्यांनी घेतलेले परिश्रम पाहिलेत. यांच्यासाठी एक वाक्य निश्चित रूपाने मी सांगेल. येथे पाहिजे जातीचे एड्या गाबाळ्याचे काम नव्हे असं काम मात्र नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवाराच्या वतीने होताना पाहायला मिळाले. काय कामगिरी केली जाते. हॅलो या दर्जाची कामगिरी जर पाहायला गेली तर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांच्या निमित्तानं आम्ही जात असतो परंतु या स्पर्धेचं झालेलं भरदार आयोजन नियोजन आणि यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडण्यामध्ये सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं त्याचप्रमाणे तमाम मान्यवर मंडळींचं मिळालेलं योगदान विसरून चालणार नाही. मानावं तितकं धन्यवाद कमी असणार आहे. उद्या मात्र रक्तदान शिबिर देखील बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असेल. महाआरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर 25/12/2021 रोजी मात्र सूरजदादा जगताप आणि रोहितदादा तामणे यांच्या माध्यमातून मात्र आयोजित केले. रिलायन्स पेट्रोल पंपासमोर लोखंडे बिल्डिंग सासवड या ठिकाणी मात्र निश्चित रूपाने असणार आहे.
अतुल बनकर सर यांचं देखील शुभ आगमन मात्र या ठिकाणी होतंय. सरांना मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आंतरराष्ट्रीय दर्जाचे वायर रोप आपण पाहतोय सीमारेषेच्या अगदी लगत जे पूर्णपणे पाहायला मिळत आहेत आणि एक वेगळं आकर्षण या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. त्यांचं देखील समालोचक देखील त्यांच्या माध्यमातून मिळाले जातात. राष्ट्रीय खेळाडू देखील त्यांच्या माध्यमातून निश्चित रूपाने घडले जातात. हा चेंडू पास समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक एकने वाढेल आणि धावफलकावरती 34 धावा आहेत. 3 षटकं जमतायत. 2 बाद 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. BM11 सासवड संघ प्रथमतः फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूने भोपगाव संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बल आहे. दोन्ही संघ बलाढ्यशाली आहे. आज मात्र कोण जिंकणार आणि वेळ वाचवा कारण बॅड लाईटचा अपील चालणार नाही. पंच सूचना करा वारंवार ही देखील विनंती असेल. आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. 4थं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमोल फडतरेला आमंत्रित केलं जात आहे. एका बाजूने पाहतोय आयकॉन म्हणून आपण सुनील खर्डे त्यांच्या पाठीमागे कामगिरी बजावतोय तर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर सासवड संघाचा कुणाल खोड पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळालाय. आता मात्र करामत करावी लागेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी चांगल्या दर्जाची फलंदाजी या मैदानावरती ओकावी लागेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा जमिनीचा मात्र पटका घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तो परत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलेत आणि पाहता 2 धावा चित्त्याच्या जपळाईने पूर्णपणे पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 धावसंख्येने वाढेल आणि 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलंय. आता मात्र कोण विजयाचा पताका फडकवणार कोण मात्र विजय खिच्यामध्ये नेणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्त्वपूर्ण आहे कारण मेगा फायनल. हा चेंडू पहा मोठा प्रहार झालाय. चेंडू हवेत आणि सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेखर गिरमे सेट ऑन दी फायर षटकार. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने निश्चित रूपाने भर होईल. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्या जात आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय प्रगतीपथावरती जारी आहे. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 700 विद्यार्थ्यांना मात्र कोडीत बुद्रुक या ठिकाणच्या ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे शिवसैनिक असतील तमाम शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना शाखा प्रमुख असतील सर्वांच्या वतीने मात्र या ठिकाणी 700 खाऊ वाटप मात्र त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील झालेलं आपण पाहिलंय. हा चेंडू हवेत सरळ जातो. सिक्सर चेरान. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नंबर विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा षटकाराच्या मदतीने धावफलक देखील वाढेल. 48 धावा मी सांगितलं होतं. शेखर गिरमे मैदानाच्या आतमध्ये बरसणार बरसतोय आणि बरसत राहील कारण PPL आठवा PPLचा पिसर्वे गावामध्ये भरलेली पुरंदर प्रीमियर लीग आठवा त्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूंवरती येणारा हा फलंदाज आज देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमणावरती उतरलाय. अमोल फडतरेची मात्र हवा काढून घेणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु आता कमबॅक करावा लागेल आणि हा कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. काय गोलंदाजी मात्र केली जाते. धारदार गोलंदाजी पूर्णपणे या चेंडूवरती उभं केलंय. फलंदाजाची पत्नी लवते ना लवते सरळ मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालेला देखील आपण पाहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मेगा फायनल आपण पाहतोय या ठिकाणी रंगली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू हलकी झेल बॅटची आणि झेल झालाय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज शेखर गिरमे बाद. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नंबर विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची
शेखर आपण पाहतोय बाद होताना पाहायला धावफलकावरती 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अठ्ठेचाळीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. बापूंच्या 8 दिवसाच्या निमित्तानं आपण पाहिले कोडी शिवसेना शाखा ग्रामपंचायतीच्या वतीने 100 विद्यार्थ्यांना खाऊंचे 700 विद्यार्थ्यांना पूर्णपणे खाऊंचे वाटप देखील होणार आहे. फार मोठे कार्यक्रम आपण पाहतोय भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्णपणे संपूर्ण तालुक्यामध्ये एक समाजोपयोगी कार्यक्रम देखील साजरे होताना आपण पाहिलेत. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा एखादी बॅट केलाय, खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला जातोय, तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल. वन मोर सिंगल. धावफलक 1 ने वाढेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकं संपतायत. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता अंतिम 2 षटकं 12 चेंडू हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता प्रयत्नांची पराकाष्ठा आतमध्ये करावी लागेल, कारण मानाचा पुरंदरेश्वरा चषक दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम की शाम हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सफलता उसी की मिलेगी जो चले शाम तक, सफलता उसी को मिलेगी जो मिलेगा उसी को मिलेगी जो मिलेगा अंजाम तक. आता मात्र शेवटपर्यंत चालणार, कोण मात्र मैदानाच्या आतमध्ये करामत करणार. षटकं संपताय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 बाद 49 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मी आभार मानेन सर्व आयोजक कमिटीचं, धन्यवाद करेल त्यांना देखील. त्यानंतर पुरंदर टेनिस क्रिकेट संपूर्ण स्पर्धा जगभरात लाईव्ह केली जाते, त्यांचं देखील मानावं तितकं धन्यवाद थोडे असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पूर्णपणे पाहायला मिळतोय. त्यानंतर हा चेंडू डाड होतोय. धावफलक स्थिर असेल 49 धावसंख्येवरती. अनेक मात्र समाज उपयोगी कार्यक्रम आपण पाहतोय. बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्णपणे ते साजरे केले जात आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार परंतु पंच कळवतीन ऑफस्टिकच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल. एक अवांतर धावेन धावफलक 50 धावा. संघाचा शतकीय बळ पूर्ण होतोय. एकदा जोर टाळ्या BM11 सासवडसाठी झाल्या पाहिजेत. आता मात्र आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण अंतिम षटकं बाकी आहेत. अंतिम षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीचा मध्ये फटका घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत एक सिंगल घेतली. एका सिंगलने समाधान देखील मानलं जाईल. धावफलक 1 ने वाढेल. 51 धावा धावफलकावरती. आता मात्र करामत करावी लागेल. मेगा फायनल कोणाच्या नावावरती कोरली जाणार हे देखील पाहणं गरजेचं. रख हौसला मंदर भी आएगा, प्यासे के 5 चलकर समंदर भी आएगा, रुककर मत बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल जीने का मजा भी आएगा. हा चेंडू पहा पूर्णपणे डाट होताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजीची धार मात्र आली जाते. या षटकात आपण पाहतो 3 चेंडू झाले, 2 चेंडू डाट आहेत आणि एकच सिंगल आतापर्यंत येताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी मात्र अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये होतोय. आगीचे गोळे मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत आणि या दर्जाची गोलंदाजी जर सुरू राहिली तर निश्चित रूपाने यश हे सापडलं जाईल, यात मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अक्षय गायकवाड. हा चेंडू देखील सुरेख. हा चेंडू देखील अतिशय सुरेख, परंतु पंच कळवतील वाईट बॉल. एका अवांतर धावेने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 52 धावा आहेत. 52 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र धार आणावी लागेल, चूर सापडावा लागेल, लय मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि तदनंतर मात्र अक्षयला गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. हा चेंडू समोर गेला जातो. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. माजी मंत्री नामदार विजय शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा श्रीधर मात्र बरसतोय मैदानाच्या आतमध्ये, आक्रमण ओकतोय. धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 58 धावा आहेत. 58 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. आपण पाहतोय क्रिकेटची पंढरी मात्र या ठिकाणी रंगली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल झालाय आणि धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. माझ्या रे
धावफलकावरती नजर टाकूया. 4 बाद 58 धावा. BM11 सासवड संघ प्रथमतः फलंदाजी करतोय आणि गोलंदाज मात्र आता चमक दाखवायला सुरुवात करतायत. निश्चित रूपाने त्यांच्यासाठी एक वाक्य सांगेल, कोशिश कर हाल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा. कोशिश कर हाल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर सासद मरुस्थल से भी जल निकलेगा. मेहनत कर पौधों को पानी डाल, बंजीर जमीन से भी फल निकलेगा. ताकत जुटा हिम्मत को दे, फौला से भी बल निकलेगा. आता मात्र बलशाली कोण ठरणार या मैदानाच्या आतमध्ये? BM सासवड की भोपगाव, भोपगाव की BM सासवड, दोन्ही संघ मातब्बल. अक्षय पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळून काढला. त्या ठिकाणी फॉल्ट लाईन मध्ये चेंडू पूर्णपणे आडवण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल. तोपर्यंत पहा एक सिंगल आली आहे. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती पाहूया 59 धावा. षटकं संपली जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 59 धावा आहेत. बापूंचा अभिष्टन चिंतन 16 आपण पाहतो या ठिकाणी अगदी काही क्षणामध्ये साजरा होणार, यात मात्र शंका नसेल. आता वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅडलाईटचा अपील चालणार नाही याची देखील नोंद घ्या. बेलसरला देखील आपण पाहतोय खाऊ वाटप देखील करण्यात येणार आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण पाहतोय. 6 षटकार खेळले तर 6 षटकारांसाठी प्राइज असेल. मिलिंदजी इनामके, सूरजी जगताप, सागरदादा मोकाश यांच्याकडून तब्बल 6000 रुपयाचं प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव मात्र या ठिकाणी केला जातोय. माणिक निंबाळकर सर यांच्याकडून देखील 6000 रुपयाचं प्राइज असेल. तमाम बक्षीस जाते. मात्र आज या ठिकाणी बरेचसे मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी मात्र आज या पटलावरती या वाघडोंगराच्या छावणीमध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. सर्व तमाम मान्यवर मंडळींचं मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर सूरज जगताप आणि कुणालजी जगताप यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं प्राइज असणार आहे. या षटकामध्ये किती षटकार जाऊ? भिवरी गावचे सरपंच सन्माननीय श्री संजयजी कटके यांच्याकडून तब्बल प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. संजयजी कटके यांच्याकडून या षटकामध्ये किती षटकार जाऊ त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. भिवडी गावचे निश्चित रूपाने सरपंच आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं ते देखील उपस्थित आहेत आणि पारितोषिकांचं खैरात मात्र केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मंगेश. हा चेंडू पहा, शॉट फील्ड शॉट पूल केला, बिग सिक्सर, चेरान. टाकूया. आतापर्यंत झाले गेले त्या 65 धावा धावफलक लागलेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार केलाय, शॉर्टम पूल केलाय. काय फलंदाजी, काय आक्रमक रूप धारण करतात गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कोण करामत करणार, कोण मात्र सामन्यावरती रंगत आणणार, कोण मात्र रंग उधळणार या मैदानावरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुरंदर तालुका म्हणलं की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आठवतो. पुरंदर तालुका म्हणलं की सोपान काकांची समाधी आठवते. पुरंदर तालुका म्हणलं बंगाल की शक्ल के अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. मांगने से जिंदगी कैसी मिल सकती है मेरे दोस्त, हर कदम पर एक विश्वास निर्माण कर.
लागोपाठचे 2 षटकार आले. धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 71 धावा आहेत. आता वेळ वाचवा आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅड लाईटचा अपील कोणत्याच प्रकारचं चालणार नाही याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि आता वेळ वाचवा. गेलेला पैसा परत येईल परंतु गेलेली वेळ परत येणार नाही. पुरंदरेश्वरा चषक आपण पाहतोय स्पर्धा रंगली जाते आणि आता वेळ वाचवा. जर लागोपाठचा तिसरा आला तर बिट्टू माने यांच्याकडून तब्बल 3001 रुपयाचं प्राइज असणार आहे. पारितोषिकांची खैरात केली जाते. लागोपाठचे 6 आले. मिलिंदजी इनामके, सूरजी जगताप, सागरजी मोकाशी यांच्याकडून देखील प्राइज असेल. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. 71 धावा ज्या धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आता मात्र काय रणनीती अवलंबली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तमाम क्रिकेट रसिक, तमाम मान्यवर मंडळी या ठिकाणी मात्र बापूंवरती प्रेम दाखवून मात्र स्पर्धेच्या निमित्तानं खास उपस्थित होत आहेत. कच्च्या कचबाडा हुआ स्टेडियम आपण पाहतोय वाघ डोंगराच्या छावणीमध्ये सुरू असलेली ही क्रिकेटची स्पर्धा. सर बॉल घ्या. मोठ्या थाटामाटा संपन्न होते. 11 दिवस अतिशय यशस्वी होते मात्र या ठिकाणी पार पडलेत. आज मात्र 12वा दिवस अंतिम दिवस याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आजचा दिवस देखील गोड साजरा होताना पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पॉवरफुल लागोपाठचा तिसरा षटकार असतो मैदानावरती. बिट्टू माने यांच्याकडून तब्बल प्राइज या ठिकाणी जमा होतोय. लागोपाठचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लढकत मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. आम्ही तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी देऊ. आता वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रशांतदा वांडेकर यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपये
जे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती असेल योगेश गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या तरी खेळलाय. काऊ कॉर्नरचं क्षेत्रक्षण 5 चेंडूवरती एक सिंगल आली. संघाची धावफलक आपण पाहतोय श्री गणेशा होतोय. पाठलाग चालू होणार जो आपण पाहतो आता 84 धावसंख्येचा. शेवटची 35 चेंडू आणि बनवायच्या 83 धावा. एक मिनिट. या ठिकाणी अमोल शेठ कुंभारकर मनपूरचे युवा नेते काँग्रेसचे त्यांचा बापूंच्या उपस्थितीत त्या ठिकाणी प्रवेश होतोय शिवसेनेत. तर बापूंना मी विनंती करतो की त्यांनी प्रवेश करून घ्या. अमोल शेठ कुंभारकर यांचं शिवसेनेच्या कुटुंबामध्ये धन्यवाद. सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करेल. हा चेंडू आपण पाहतोय वेगवान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ताकदवर गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस योगेश गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. तर समोरच्या बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली अहमदनगरचा प्रवास करून आज मी पुरंदर तालुक्यामध्ये का आलोय त्याचं उदाहरण आज सुनील खंडे देणार आहे. पाहायचं आहे. हॅलो अमोल शेठ कुंभारकर यांचं शिवसेना कुटुंबामध्ये त्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या बरोबर आले त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं देखील मी शिवसेनेत स्वागत करतो. धन्यवाद. चौकार येतोय 4 धावा. काय फलंदाजी आता पहा इथं घेर बदलले गेले. रंग बदलतोय सुनील खर्डे जो आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने भर पडेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहे. क्रिकेटचा रंगतदार सामना जो आपण पाहतोय सुवर्ण क्षणाची वाट पाहत होतो तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मेगा फायनल इथं 5वी शीट रिव्हर्स अटेम्प्ट पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल चौकार. रोमांच पडला नित्य आनंदाच्या लाटा. पराभवाची ओटी तुंबळ युद्ध संघर्षमय लढती गर्दी मिरवणारे झेंडे क्रिकेटचा आखाडा तुम्ही पाहता आज मैदानावरती रंगतोय. धन्यवाद दिल मी माननीय नामदार विजय बापू शुक्कर साहेबांना खेळाडूंसाठी केलेलं उभं व्यासपीठ आणि त्यानंतर फुललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आयोजक कमिटीने घेतलेले कष्ट आणि त्यानंतर उभा राहिलेला हा क्रिकेटचा कुंभमेळा आज मैदानावरती रंगतोय. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं बापूंच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. काय सामना सुरू आहे. इथं एका बाजूला फलंदाज आक्रमक भरतोय तर दुसरा मला गोलंदाजी धार पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. पहिलं षटक संपतंय आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय 9 धावा खर्च केला. वेळेचं बंधन असेल सर्वांना विनंती असेल वेळ वाचवा. वेळ टीम मीटिंग नको. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 30 आणि वरवशात 75 धावा. दोन्ही संघ जर पाहिले गेले स्पर्धेमध्ये मातबर आहे. दोन्ही संघ जर पाहिले गेले बलाढ्य आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ाने थे. इथं हौसले कुणाचे बुलंद असतील आज पाहायचे मैदानावरती. गोलंदाजीच्या मार्गवरती प्रमोद इमानके लक्षावधी हरिण शोधल्यावर फिरकेचा जादूगर गोलंदाजीच्या मार्गवरती तयार. प्रमोद इनामके गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. यावेळेस 5 चेंडू हवे आणि इथं काय झेल सुटला. पहा मंडळी इथं काय घडलंय. जीवदान कोणाला आहे. जो अक्षय गायकवाड होत त्याचं नव्हतं करणार आहे त्याला आता जीवदान मैदानच आहे. माझी दोन्ही संघांना विनंती आहे की वेळ खूप कमी राहिलाय. सूर्यास्त झाल्यानंतर बॅड लाईटचं कसलंही अपील मी कोणत्याही संघाचं त्या ठिकाणी चालू देणार नाही. त्याच्यामुळे विनंती करतो की थोडंसं फास्ट घ्या. 5-10 मिनिटाचा फरक होऊ नये. बॅड लाईट होऊ नये त्यासाठी आपल्याला विनंती करतो की थोडंसं फास्ट घ्या. पहा मैदानाच्या आतमध्ये इस बार क्या छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. चुका 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 मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. ही चूक आता येणार का सांगू जाणार. ही चूक संघाच्या महागाईला आग लावणारी आहे. प्रमोद इमानके पहा फिरकेचा जादूगर इथं जादू दाखवताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा सुनील खर्डेचा ब्लास्ट. टेनिस क्रिकेटचा बाहुबली खेळेल खणखणीत चौकार. आपण नाही घाबरत. आपण कोणालाच नाही घाबरत. बंदूक पिस्तूल तोफ रंगाडा आपण कोणालाच नाही घाबरत. संघ
संघाच्या धावफलकावरती जर पाहायला गेलं 14 धावा. क्रिकेट तुम्ही पाहताय लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत जिंकणं नियतीला देखील शक्य नाही. यावेळेस चेंडू पहा खाली राहिला, तिथं पहा ही जादू आहे या गोलंदाजाकडे. सुनील खर्डे देखील आक्रमण करतोय. आज सुनीलला मैदानावरती चमक दाखवायची आहे. या खेळाडूकडे अनुभव जर पाहिला यावर्षी कित्येक शतक कित्येक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. फायनलच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं स्कोर कार्ड वरती 14 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये आहे. कौतुक करावं लागेल डान्सिंग अंपायर सुतार सर यांचं देखील आज सर्वांची मन जिंकतायत. आज नक्की मी सार्थ ठरेल. प्रत्येक प्रेक्षक राजा या सुवर्णक्षणाचा आज सार्थ आहे जो या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि माननीय नामदार विजय बापू शिवतार साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा दिल्यात. कारण की याचं सर्व प्रक्षेपण पाहिलं तर 192 देशांमध्ये दाखवलं जात आहे. हा चेंडू पहा समोरच्या बाजूला खेळला, चेंडू जातोय सीमारेषा फोडत कणखरी चौकार. स्कोर कार्ड वरती आहेत 18 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 5 षटक या षटकातल्या अजूनही झालेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे जे तुम्ही पाहताय. प्रमोद इमानके गोलंदाजीच्या मार्गावरती तयार. यावेळेस देखील सुनील खडे खेळेल बंगाली रसगुल्ला, चेंडू जाईल सीमापार चौकार. षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 24 आणि बनवायच्या 62 धावा. हन्नीगावचे सरपंच आपण पाहतोय नितीनजी यादव साहेबांच्या वतीनं लघुपाचे 3 षटकात जर कोणी खेळत असेल तर 1000 रुपये. त्याचबरोबर धुळीगावचे सरपंच संजयजी घटके यांच्या वतीनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपये अशी या ठिकाणी पारितोषिक आहेत. थँक्यू. 6व्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती महाराष्ट्र पोलीस योगेश गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. कित्येक पदाधिकारी या स्पर्धेमध्ये खेळले, कित्येक आमचा डॉक्टर मित्र परिवार या स्पर्धेमध्ये खेळले. बापू साहेबांनी सांगितलं आपल्या तालुक्यातून एक खेळाडू हा आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असो आंतरराष्ट्रीय लेदर क्रिकेट पर्यंत जावा आणि इथून स्पर्धेच्या माध्यमात आपण करणार आहोत आणि प्रत्येक सामन्यामध्ये या खेळाडूंना संधी मिळेल अशी या स्पर्धेच्या माध्यमात जी होणार आहे. आणि आज स्पर्धेचा समारोपाचा दिवस मेगा फायनलचा दिवस आज रंगताना पाहायला मिळतोय. 6व्या मैदानाच्या आतमध्ये योगेश तयार. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तज्ञाने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे टीम मिटिंग अजिबात नको. शेवटचे 23 चेंडू आणि आपण पाहतोय. वेळ वाचवा, वेळ दोन्ही टीमला विनंती आहे, वेळ वाचवा. 23 चेंडू आणि आपण पाहतोय 65 धावांची गरज. 5 सामना कुठं होता, सामना आता रंगला गेला. धडधड वाढवणारा सामना, मेगा फायनलचा सामना. 2 संघांची पडल्या गाठ, पायसाई मैदानाच्या आतमध्ये पडल्या. कोण कुणाची लावणार वाट, मी देणार मनोरंजनाची साथ. आज की शाम किसके नाम. उद्या नक्कीच आपण पाहतोय आमदार विजय बापू शिवतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण पाहतोय आयोजन केलेलं आहे. सूरजजी जगताप, रोहितजी तामणे यांच्या वतीनं उद्या सर्वांनी रिलायन्स पेट्रोल पंपापाशी बिल्डिंग उपस्थित राहा. सर्वांना आग्रहाची निमंत्रण देखील असणार आहे. फिरव्या दान रक्तदानाचे, फिरव्या ऋण समाजाचे जे आपण पाहत असतो त्यासाठी सर्वांनी 10 वाजता या ठिकाणी उपस्थित राहा. त्यामुळे योगेश गोलंदाजीच्या मार्गावरती तयार असेल. समोरच्या बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुनील खर्डे तयार. शांत वातावरण, तासनी पडेल असा आवाज मैदानाच्या आतमध्ये येईल. सामना किती जवळ आलाय, वेळ नको, टाइम नको. सर्वांना विनंती असेल सूचना करायला लावू नका. 4व्या गोलंदाज तयार योगेश. पुन्हा एकदा यावेळेस पहा खोदून काढला सुनील खर्डेचा ब्लास्ट. तुम्ही पाहताय
चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. थँक्यू. पहा नक्की आज आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं IPS शिवदीपजी लांडे साहेब आमच्या पुरंदर तालुक्याचे जावई या ठिकाणी आज उपस्थित आहेत. ते देखील आज कार्यक्रमाचे अध्यक्षपद निवडतात. त्यांच्या समोर आपण पाहतो आमच्या ममताताई देखील आहेत. सर्व कुटुंब आणि परिवार या ठिकाणी आज पाहायला मिळतोय. सर्वांचं पहा स्वागत होईल खणखणी दणदणी चौकारानं. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सणसणीत चौकार. थँक्यू. पाच चौकार आपण पाहतोय. षटकार पाठोपाठ चौकार आलाय. सुनील खर्डे नावाचं वादळ इथं झंझावत करतंय. सामना आला 21 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज आहे. टीम मीटिंग अजिबात नको. 21 चेंडू आणि बनवायच्यात 52 धावा. सामना रंगलाय. सामना हाय व्होल्टेज बनला. बिग ड्रामा आता सुरू होणार. क्रिकेट तुम्ही पाहताय. सासवड 11 ला विनंती आहे. टाइमपास होतोय. सासवड 11 जाऊया पुन्हा एकदा. योगेश तयार. समोरच्या बल्ला सुनील खर्डे. बाहुबली ऑन स्ट्राइक. यावेळेस देखील 5 चेंडू बिघित. क्षेत्ररक्षणला जवाब. अप्रतिम वाघाची दौड, चित्त्याची चपळाई जी पाहायला मिळाली शेखरच्या मार्फत. आज जर पाहिले गेलं शेखरने देखील आज प्रभावित केले. षटकार दाखवलेत. अक्षय लडकतने देखील आपण पाहिले 4 चेंडूवरती 4 षटकार खेळले. तीच कामगिरी आता सुनील खर्डेने आपण पाहतो इथं रंग बदललाय. षटकार चौकारांचा पाऊस खेळायला सुरुवात होती. आक्रमण कोणावरती आहे? महाराष्ट्र पोलीस योगेश यांच्यावरती आज आक्रमण होते. चेंडू देखील आपण पाहतोय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्राच्या फार दूर येईल. एक सिंगल तर आली. दुसरीला प्रयत्न होणार का? नकार मैदानाच्या आतमध्ये. योगेश जर बाहेर गेलं पोलीस म्हणून कार्यरत आज क्रिकेटची ओढ त्याला पुन्हा एकदा मैदानावरती घेऊन आली आहेत. कित्येक चोरांना आजपर्यंत त्यांनी बेड्या ठोकल्या असतील. आज कोणत्या फलंदाजाला ते इथं बेड्या ठोकण्याचं काम करणार आहेत, उभं करण्याचं काम करणार आहेत, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. क्रिकेट तुम्ही पाहताय. अफाट आयशा मैदानी तू यशो वेळोवेळी. डाव तुझा येता तू जमवशी आपली खेळी. काळ करे व गोलंदाजी संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टीरक्षक. तुझा उधळला डाव मग साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला. कोण चुकणार कोण संपणार येणाऱ्या काळात आपल्याला सांगणार आहे. योगेश आपण पाहतो इथं वाईट चेंडू येताना पाहायला मिळाला. 36 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. हा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच कळवतील, दंडित करतील. चेंडू वाईड. दबाव तडफण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टाचणी पडल असा आवाज येईल. कोण उचलणार? विजय बापू शिवतारे साहेबांना वाढदिवसाच्या इथं शुभेच्छा देऊन कोण देणार? मानाचा करंड कोण उचलणार? हे आता येणाऱ्या काळात आपल्याला सांगणार आहे. समोरच्या दिशेला फटका तर खेळला. एक धाव पळून पुन्हा दुसरीला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिला मिळाला नाही. एकच धाव आली. संघाचं धाव संख्या आपण पाहतो 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेल्या 38 एका धाव्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. वेळ वाचवा. टीम मीटिंग नको. सूर्यदेव आता मावळतीला गेले. ते काय आपली वाट पाहणार नाही. आपल्याला त्यांची वाट पाहिजे. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्रशी लावा. वेळ अजिबात लावू नका. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्यात 46 धावा. सामना पहा होता कुठं? इतक्या वेळात तुम्ही पाहिले सामना होता जनरल वॉर्ड मध्ये. आता सामना आयसीयूत येऊन पोहोचलाय. तडजड दबाव प्रेशर आता मैदानाच्या आतमध्ये वाढायला सुरुवात झाली आहे. पुरंदरेश्वरा चषकाचा मानाचा करंट कोण उचलणार? त्यासाठी चालू असलेला हा थरार मेगा फायनल महाअंतिम दिवस. कित्येक खेळाडूंनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. कित्येक मान्यवरांनी उपस्थित दाखवली. प्रेक्षकांनी दिलेली साथ. हा चेंडू आपण पाहतोय. शॉर्टनॉट पूल केला. चेंडू गॅप मध्ये असेल. इथं शर्यत कोण जिंकणार? चेंडू शर्यत जिंकेल. कणखरीत चौकार. महाराष्ट्राचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार पुरंदरेश्वरा चषकाचा सणसणीत चौकार.
सलग 3 चौकार जर कोणता फलंदाज खेळत असेल तर सूरजदास जगताप यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया गोलंदाज सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा फिरला. 17 चेंडू 42 धावांची गरज. प्रमोद इमानके फिरकेचा जादूगर तर समोरच्या बाजूला बिग ब्लास्ट अमोल फडतरे. इथं फटका फसला. चेंडू हवेत असेल. कुणाल खोंड चेंडू खाली झेल झाला. अमोल फडतरे नावाचं वादळ संपुष्टात. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार चलो. पुरंदरेश्वराची हॅलो. टीम मीटिंग नको प्लीज. बोबगाववाले लवकर. टीम मीटिंग नको. चला न्यू बॅट्समन ताबडतोब चला. नवीन फलंदाज आलाय. गेम चेंजर खेळाडू आता जो आपण पाहतो या स्पर्धेमधला संघनायक अनिकेत फडतरे. आता या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहे. हा खेळाडू होत्याचं नव्हतं करू शकतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय PM11 सासवड संघाला घाम फोडण्याचं काम करू शकतो. परंतु आज त्याच्या फलंदाजी गरज असेल. कौतुक करावं लागेल फिरकेचा जादूगर. ज्या ज्या वेळेला संघाला गरज होती त्या वेळेला याच प्रमोद इमानकेनं गोलंदाजी धार दाखवली आणि आज देखील पहा फायनलच्या सामन्यावर देखील त्याने विकेट मिळवून दिली आहे. समोरच्या बाजूला जोपर्यंत सुनील खर्डे नावाचं वादळ आहे तोपर्यंत सामना सांगू शकत नाही कोण जिंकेल. फार मोठी क्षमता फार मोठा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. प्रमोद तयार. समोरच्या बाजूला आता गोलंदाजी करायची आहे. ज्याने आपण पाहते आगीचे गोळे सीमारेषा पार फेकले. षटकार दाखवले चौकार दाखवले. तो सुनील खर्डे बाहुबली समोरच्या बाजूला आहे. यावेळेस आपण पाहतो हलक्या हातानं चेंडू बॅटची एज घेताना पाहायला मिळाला. नशिबाची साथ. बार बार बचवला गेला. 15 चेंडू 42 धावांची गरज. सामना हाय व्होल्टेज. काय कामगिरी होणार. कोण जिंकणार प्रेक्षकांची मन. कोण जिंकणार पुरंदरेश्वर चषकाचा मानकरी. हे न राहू दे 5 मिनिटाचा काळ आपल्याला सांगणार आहे. हो यावेळेस चेंडू खाली राहिला. ही विकेटची खासियत पाहायला मिळते. शौर्य इव्हेंट्स वाघोलीचे आमचे मार्गदर्शक उत्कृष्ट समालोचक ज्यांच्या वतीने ही बाउंड्री रोप तुम्ही पाहताय अतुलजी बनकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी या मैदानाला सुशोभीकरणाचं काम केले सरांचं स्वागत असेल. शेवटचे 14 चेंडू 42 धावांची गरज. आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण पाहतोय सायली मयूर जगताप यांच्या वतीने देखील 3 षटकार जर कोणता फलंदाज खेळत असेल तर त्यांच्यासाठी देखील 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. थँक्यू सर. जाऊया प्रमोद तयार समोरच्या बाजूला. हा चेंडू आपण पाहतोय बॅटची खडा झेल झाला. विकेटचं बटन बाहुबली सुनील खर्डे बाद. झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार पा मंडळी हे असतं क्रिकेट. क्षणाला बदलणारा खेळ तुम्ही पाहता क्रिकेट. वेळ वाचवा वेळ. विनंती असेल टीम मीटिंग अजिबात नको. सर्व संघ आपले आहेत खेळाडू आपले आहेत. सर्वांना विनंती असेल वेळेचं बंधन आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय काय भरले गेले. 13 चेंडू 42 धावांची गरज. षटकार चौकार दाखवायचे त्यासाठी आता 5 रन कोणाला केले गेले. सागर फडतरे मैदानाच्या आतमध्ये आणि अनिकेत फडतरे जोपर्यंत मैदानावरती येणार जो आता स्ट्राईकला आहे तोपर्यंत अडचण निर्माण असेल PM सासवड संघाला. कारण की या खेळाडूने कित्येक सामने फिरवलेत याच मैदानावरती तुम्ही पाहताय. प्रमोद इमानकेचं कौतुक करावं लागेल. त्यानं आयकॉनला इथं माघारी पाठवले. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू देखील वेगवान भन्नाट वेग गोलंदाजाकडे आहे. सिंगल धाव आपण पाहतो घेण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल इथे संघ धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 43 धावा स्कोर कार्ड वरती असतील 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकं संपली. शेवटचे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज म्हणजे 20.5च्या सरासरीनं आता धावा बनवायच्यात. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा कुटायच्यात. कोणता गोलंदाज आता गोलंदाजी करेल तर कोणता फलंदाज आपले रंग दाखवेल षटकार दाखवेल आज प्रेक्षकांची मन जिंकेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चला वेळ वाचवा वेळ. टीम मीटिंग अजिबात नको. गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय श्रीधरच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आहे.
समोरच्या बाजूला अनिकेतला आज संघासाठी उभं राहायचंय, आज संघासाठी लढाई करायची आहे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मंजिल मिले या ना मिलो ये तो मुकद्दर की बात है, मगर कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है। कोशिश करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील। श्रीधर गोलंदाजीच्या मार्गवरती तयार। शेवटचे 12 चेंडू, 41 धावांची गरज। यावेळेस फर्निचर उद्ध्वस्त, दांडी गुल, बत्ती गुल, अनिकेत फडतरे बाद। ज्या खेळाडूवरती नजरा होत्या तो तर आता माघारी गेला। झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची क्रिकेटचा रंगतदार सामना काय रंगला गेलाय। गोलंदाज धार लावताना पाहायला मिळतोय। श्रीधरने पहिल्या चेंडूवरती अनिकेत फडतरेला घरचा मार्ग दाखवलाय। चॉपर पाहतो मैदानाच्या आतमध्ये। आता नवीन फलंदाज डाव सावरणार का? संसार मोडलाय, पुन्हा एकदा नव्याने परपंच उभा करायचा आहे। सामना आलाय शेवटच्या 11 चेंडू, 41 धावांची गरज। कित्येक तमाम मायबाप जनता, आमच्या माता भगिनी, आज प्रेक्षक राजा उपस्थित आहे। खचाखच भरलेले हे स्टेडियम तुम्ही आज मैदानावरती पाहताय। हा चेंडू फुलटा स्वतः चेंडू या पातळीवर आहे। क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येतोय सनी। आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला। एक सिंगल मिळाली, संघ धावसंख्या एकने वाढेल, स्कोर कार्ड पुढे जाईल। 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे। कुणाल खोंडने देखील आपण पाहिलं काय सुरुवात करून दिली होती। पाबळचा डॉन ज्याला म्हणलं जातं आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटचा हा खेळाडू आज एस्टनच्या मागे देखील याने देखील स्पर्धा पार रंगवलेली आहे। तो देखील आज एस्टनच्या मागे 2 झेल घेतले, त्याचं देखील मी कौतुक करणार आहे। श्रीधरला आजच्या ऑप्शन टॅक। हा चेंडू डॉट चेंडू धडधड वाढेल। उत्कंठाशी गेला पोहोचली, कोण उचलणार वालाचा करंडक? सासवड की भोपगाव आज पाहिजे मैदानाच्या आतमध्ये। स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सोनू काका जगताप ज्यांची आपण वाट पाहत होतो। काकांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय। हार्दिक असं स्वागत करेल। यावेळेस चेंडू हिट आणि पास समोरच्या दिशेला चेंडू गेला हवाई, फायर, षटकार। छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र थँक्यू। पुरंदरेश्वरा चषकाचा हा सामना अजून संपलेला नाही, दाखवून देतोय फलंदाज सागर। 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 8 चेंडू 34 धावांची गरज। हे 2 चेंडूवरती जर 2 फटकार आले ना मंडळी तर सामना पुन्हा एकदा फिरू शकतो पाहायच्या मैदानात। यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू, इथं उसळी घेणारा पाहायला मिळाला नाही, खाली राहतोय चेंडू। इथं नशिबाची साथ आज गोलंदाजाकडे आहे जी पाहायला मिळते। श्रीधर जो आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती आगीचे गोळे, वेगवान गोळे मैदानाच्या आतमध्ये फेकतोय, तर समोरच्या बाजूला इथं तुफानी हल्ला करायचा आहे सागर फडतरे आणि तेजस जगदाळेला मैदानाच्या आतमध्ये। क्रिकेट असा खेळ आहे कधी बदलेल, कधी क्षणाला बदलणारा खेळ म्हणून ज्याला आपण पाहतो क्रिकेट आज इथं भरलं गेलंय सासवड नगरीमध्ये। यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका तर खेळलाय, क्षेत्रक्षेत्र दूरवरती आहे। क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येईल तोपर्यंत इथं काय क्षेत्ररक्षण खराब, चौकार 4 धावा। फटकाचा ध्वजार हा गेला चौकार। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार थँक्यू। शेवट 6 चेंडू बनवायच्या 30 धावा। वेळ वाचवा वेळ, टीम मीटिंग नको, सामना रंगतदार झालाय। 5 मोठे भेटके खेळायचे। फलंदाज खेळणार का? दुसरा बाजूला तेज जगदाळे युवा सितारा इथं प्रेक्षकांची मन जिंकेल का? फार महत्वाचं असेल। शेवटचे 6 चेंडू 30 धावांची गरज। मेगा फायनल महाअंतिम 16 क्रिकेटचा आखाडा जो तुम्ही पाहता मैदानावरती रंगतोय। समय बचावे, चला गोलंदाज ताबडतोब। सौरभ रामदासी आता गोलंदाजीसाठी येतोय, तर समोरच्या बाजूला तेजस जगदाळे ऑन स्ट्राइक।
6 चेंडू 30 सामना आवडला असेल तर मंडळी टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. टाळ्याच्या गजरात 6 चेंडू 30 साठी दोन्ही संघाला शुभेच्छा. यावेळेस पहा पहिला फटका तर खेळलाय प्रमोद इवानके. ब्रिलियंट नाईस शॉट मैदानात आहे. ह्या झेलसाठी सूर्यदास जगताप यांच्याकडनं 1000 तुमच्याकडं डॉक्टर दळवी यांच्याकडनं 500 रुपये सूर्यदास जगताप यांच्याकडून 1000 रुपये. म्हणजे पहा काय झेल घेतला मैदानात मध्ये. वाघाची दौड पाहायला मिळाली. चलो चलो वेळ वाचवा वेळ वाचवा वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब स्पीडने. अजूनही आपण पाहतोय 5 चेंडू 30 धाव्यांची. म्हणजे आता या 5 चेंडूवरती षटकार खेळायचे. चलो 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 फास्ट सासवड 11. स्पेशल या कॅचसाठी आपण पाहतोय डॉक्टर दळवी यांच्याकडनं 500 रुपये सूर्यदास जगताप यांच्याकडून 500 रुपये आणि हे सर्व मान्यवरांचे होते. आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक असेल. प्रमोद इवानकेला सुरेख झेल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ वाचवा वेळ वाचवा. पुणे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आमचे सहकारी मित्र बापूंचे कट्टर समर्थक वांडेकर साहेबांच्या ठिकाणी निवड झाली. त्याच्याबद्दल बापूंच्या हस्ते मी त्यांचं स्वागत करू इच्छितो. बापूंनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं. शेवटचे 5 चेंडू 30 धावा 5 मोठे फटके खेळणार का समोरच्या बाजूला सागर फडतरे. सागर म्हणले की समुद्र समान, सागर म्हणले की प्रचंड समुदाय, सागर म्हणले की विजयाची ओहटी आज मैदानात तो लावणार का. पाहायचे पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. सौरभ शेवटचं षटक शेवटचा सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल. हा वेळचा चेंडू मोठा फटका तर खेळला. क्षेत्रक्षण वरती आहे. इथं 5 चेंडू अडवला गेला. दुसरा फॅमिली देखील प्रयत्न आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 28 धावा. सामन्याची हवा खेचून घेणारे चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आता अतिरिक्त चेंडूची गरज असेल बोपगाव संघाला. हे अतिरिक्त चेंडू टाकायचे नसतील. दुसऱ्या बाजूला पीएम सासवड संघाला हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूवरती काय गोलंदाजी आहे सौरभ रामदासीची. तुम्ही पाहताय अक्षरशः जखडून ठेवलंय फलंदाजांच्या पायात. त्याने आज बेड्या ठोकल्यात. सामना ओढून आणला जातोय. फायनलचा मानकरी कोण. हा चेंडू स्वतः गोलंदाज फालतूमध्ये अडवेल. माननीय नामदार विजय बापू शिवतारे माजी राज्यमंत्री जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य. बापूंचा अभिष्ट चिंतन 16 काय थाटामाटामध्ये संपन्न होतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आयोजक कमिटीमध्ये जर पाहिली गेलं आमचे मंगेशदादा भिंताडे असतील, मंदारजी गिरमे असतील, आमचे सागरजी मोकाशे असतील, प्रवीण लोणे सर असतील, त्याचप्रमाणे आवी बडदे असेल, त्याचप्रमाणे आदेश साळुंके, सर्व आमचा आयोजक कमिटी मित्र परिवार असेल. 5 स्पर्धेला ज्यांनी 4 लावले या सर्व आयोजकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. हा चेंडू पायथ मेगा फायनल चा मानकरी ठरतोय. बीएम सासवड मानाचा करंडक उचलणार पुरंदरेश्वरा चषकाचा मानकरी ठरतोय. हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोपगाव संघ. तुम्ही देखील एक चांगला खेळ दाखवला. तुमचं देखील हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. प्रेक्षकांना विनंती असेल लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बापूंचा केक देखील कापणार आहोत. सर्व खेळाडू समोर या. मान्यवर पाहुण्या प्रेक्षक राजांना विनंती असेल सर्व व्यासपीठाच्या समोर या. लगेचच आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. चला सर्व खेळाडू समोर या. थँक्यू डीजे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे या ठिकाणी सुरुवातीलाच केक नाही चालू. डीजे लावा.